नमस्कार, मी प्रणाली रावले. सध्या आपण बघतोय की बऱ्याचशा लेडीजमध्ये गर्भाशय कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर आता सध्या बरेचसे पॅड्स हे आहेत, सॅनिटरी नॅपकिन्स जे आहेत ते प्लास्टिक बेस्ड आहेत. तर लेडी ग्रो या कंपनीच्या माध्यमातून आम्ही गर्भाशय कॅन्सर मुक्त अभियान या अंतर्गत काम करत आहोत. तर हे जे काही सॅनिटरी नॅपकिन आहे लेडी ग्रो, तर हे ऑर्गॅनिक सॅनिटरी नॅपकिन आहेत. तर आता ह्या नॅपकिनमध्ये आणि बाजारातले जे काही ऑर्डिनरी नॅपकिन्स आहेत ते यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण नक्की जाणून घेऊयात. तर एक आपण छोटंसं प्रॅक्टिकल करणार आहोत. साधारण कोणत्याही महिलेला पिरियड्सच्या दरम्यान एका दिवसात साधारण 30 ते 40 ml रक्त हे अंगावरून जात असतं. तर आपण ऑर्डिनरी पॅड आणि लेडी ग्रोचं ऑर्गॅनिक पॅड याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण बघूयात. आता हे 40 ml पाणी मी ह्याच्यावर टाकलेलं आहे. आपण बघत आहात की ह्याच्यामध्ये ॲब्झॉर्बन्सी किती छान आहे. पटकन पाणी सगळं शोषलं जात आहे. तर आता याचप्रमाणे आपण मार्केटमध्ये मिळणारं एक साधारण जे काही पॅड असतं, जे प्लास्टिक बेस्ड पॅड आहे, त्याच्यावर आपण तेवढंच पाणी घेऊन बघूयात. ह्याची ॲब्झॉर्बन्सी तुम्ही बघू शकत असाल. तर आपण बघितलं की आता हे दोन्ही नॅपकिन्स जे आहेत, तर हे जे आहे आता हे जर नॅपकिन आपण बघितलं, लेडी ग्रोचं नॅपकिन बघितलं, ते ह्याच्यावर अजिबात पाणी नाही आहे. आणि हे जर नॅपकिन बघितलं ते ह्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने पाणी हे सगळं दिसतंय. तर यामुळे होणारे दुष्परिणाम काय आहेत. आता हे जर नॅपकिन बघितलं आपण, तर हे जवळपास याच्यातून पाणी गळतंय. हे म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये लिकेजचा प्रॉब्लेम आहे. आणि हे जर आपण ओपन करून बघितलं तर आपल्याला असं वाटतं की ह्या नॅपकिनमध्ये कापूस असतो, पण जर हे आपण बघितलं तर हे असं ताणलं जातं आहे. याचा अर्थ याच्यामध्ये प्लास्टिक आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये हे जे काही आहे हे आपण बघतोय, तर हे कापूस नसून रिसायकल केलेला रद्दी पेपर आहे. म्हणजे आपण जी आपल्या शरीराचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तर अशा ठिकाणी आपण हे असं प्लास्टिक आणि रद्दी पेपर ठेवतोय. आता हेच आपण लेडी ग्रोचं बघूयात. तर ह्याच्यामध्ये साईडला आपण असं लॉकिंग दिलेलं आहे की जेणेकरून त्याच्यामधून लिकेजचा प्रॉब्लेम होणार नाही. कारण बऱ्याचदा मुलींचं कसं असतं की लिकेजमुळे बऱ्याच मुली किंवा बाहेर काम करणाऱ्या महिला या डिस्टर्ब असतात. आता हे जर आपण पॅड बघितलं, तर हे जर आपण बघितलं तर हे याचा आवाज होतोय, याचा अर्थ हे कापड आहे. दुसरी गोष्ट ही जी आहे याच्यामध्ये ही ॲनियॉन चिप आहे. ह्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स असतात, ज्याच्यामुळे बॅक्टेरिया वगैरे हे जे काही फॉर्म होतात 1-2 ते 3 तासामध्ये, तर ही चिप ते मारण्याचं काम करते. दुसरी गोष्ट, हे पॅड जे आहे हे अनेक लेअरनी बनलेलं आहे. हे असे ह्या सगळ्या कापडाच्या लेयर्स असतात. आणि हे जे काही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल, तर ही एक प्रकारची जेली आहे. हे आहे फळांच्या साली किंवा ॲलोव्हेराचा जो काही गर असतो, तर अशा पदार्थांच्या माध्यमातून हे सगळं तयार केलेलं असतं. म्हणजे थोडक्यात हे पूर्ण ऑर्गॅनिक पॅड आहे. आता या दोघांमधला सायंटिफिक फरक आपण बघूयात. तर ह्याच्यात काय होतं की जेव्हा तुम्हाला इतक्या प्रमाणात ओलावा जेव्हा राहतो नॅपकिनमध्ये, त्यावेळेस बॅक्टेरिया तयार व्हायला सुरुवात होते 1-2 ते 3 तासांमध्ये. शक्यतो डॉक्टर काय सांगतात की 1-4 तासाने आपलं नॅपकिन चेंज केलं पाहिजे.
पण आता ज्या महिला घराच्या बाहेर पडतात, म्हणजे पूर्वी कसं होतं की एक 20 ते 30% महिला बाहेर पडायच्या काम करण्यासाठी आणि बाकीच्या महिला घरात असायच्या. पण आत्ता एक्झॅक्टली उलटं झालेलं आहे. जवळजवळ 70 ते 80% महिला किंवा मुली ह्या घराच्या बाहेर असतात, काही कामानिमित्त, शिक्षणानिमित्त. पण मग त्यांना असं होतं की हे इतकं ओलं पॅड जर तुम्ही वापरलं दिवसभर तर बॅक्टेरिया निर्माण व्हायची एक तर भीती असते, दुसरी गोष्ट इरिटेटिंग फील होतं. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपला ब्लड डिस्चार्ज जात असतो, तर जेव्हा प्लास्टिकवर हे गरम रक्त पडतं त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो आणि तोच कार्बन डायऑक्साईड पिशवीचं तोंड 4 दिवस उघडं असतं, त्याच्यामार्फत आतमध्ये जातो आणि तो आतमध्येच वायू फिरत असतो. आता आपण कोरोनामध्ये काय बघितलं की बाबा आपल्या शरीराच्या प्रत्येक बॉडी पार्टला ऑक्सिजनची गरज असते, पण हे प्लास्टिक बेस्ड नॅपकिन्समुळे काय होतं की कार्बन डायऑक्साईड गर्भाशयामध्ये जातो आणि त्याच्यामुळे अनेक विकार किंवा कॅन्सरचं हे सगळ्यात मोठं कारण आहे, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये गेल्यामुळे. दुसरी गोष्ट, मुलींमध्ये अनेकदा आपण बघतो की फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स होत आहेत. तर हे का होतं की जेव्हा बॅक्टेरिया फॉर्म होतात आणि ते पिशवीच्या आतमध्ये प्रवेश करतात पॅडच्या माध्यमातून, त्यावेळेस काय होतं की 4 दिवसांनंतर पिशवीचं तोंड बंद होतं आणि बॅक्टेरिया जे आहेत ते आतमध्येच फिरत असतात गर्भाशयात. एक 10 ते 15 दिवसांनी मुलींना प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात. पण काय होतं की स्पर्म्स आतमध्ये गेल्यानंतर तिथे ते बॅक्टेरियाज आहेत ते सगळं खाऊन टाकतात. दुसरी गोष्ट, बॅक्टेरियाजमुळे चिकट पाणी जाणे किंवा व्हाईट डिस्चार्ज, येलो डिस्चार्ज असे प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे मग इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स मुलींना आजकाल बऱ्याच होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे प्लास्टिक, जे आपण कुठेही वापरात आता सध्या बरंच कमी करत आलो आहोत. गव्हर्नमेंटने पण प्लास्टिकला बंदी घातलेली आहे. शरीरातला आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आपण खरं तर जपायला हवा, ज्याची काळजी घ्यायला हवी व्यवस्थित, तर अशा ठिकाणी आपण हे प्लास्टिक यूज करतोय जे अतिशय घातक आहे. तर आम्ही लेडी ग्रोच्या माध्यमातून अनेक लोकांना या संदर्भात गायडन्स देतोय, मदत करतोय. बऱ्याच पद्धतीने आम्ही त्यांना हेल्प आउट करण्याचा प्रयत्न करतोय. पॅड रिझल्ट्स खूप छान आहेत. ॲनियन चिप किंवा ऑर्गॅनिक सगळं हे असल्यामुळे लेडीजचे बरेचसे आजार म्हणा किंवा प्रॉब्लेम्स ते थोडेसे कव्हर व्हायला मदत झाली आहे. जसं कंबरदुखी, अंगावरून पाणी जाणे किंवा डिस्चार्ज जाणे, हे असे बरेचसे प्रकार ह्या पॅडमुळे कमी होत जात आहेत. पत्ता आणि मोबाईल नंबर. तर आमच्या माध्यमातून आम्ही शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सचे मशीन बसवणं वगैरे अशा पद्धतीचे उपक्रम पण हातात घेतलेले आहेत. तसंच ज्या घरात बसलेल्या महिला आहेत ज्यांना पैसे कमवण्याची संधी हवी आहे, तर ह्याच्या माध्यमातून आपण जसं ॲडव्हर्टायझिंगसाठी पैसे देतो बाहेर मोठ्या कंपन्या, तर त्याच्याऐवजी आपले पॅड सेल केल्यानंतर त्याच्यावर काही मार्जिन महिलांना मिळत आहे. तर हा एक खूप छान उपक्रम आहे. कारण बऱ्याच म्हणजे जे प्लास्टिक बेस्ड पॅड्स जे आहेत तर त्याच्यामध्ये जवळजवळ 90% प्लास्टिक असतं, जे पर्यावरणासाठी अतिशय हानिकारक आहे. आपलं जे पॅड आहे ते आपण असंच्या असं जरी व्यवस्थित निसर्गामध्ये टाकून दिलं तरीही ते व्यवस्थित डिकम्पोज होतं आणि क्लिअर आउट होतं. त्याच्यामुळे एक तर पर्यावरणाची आपण मदत करणार आहोत, दुसरी गोष्ट आपण आरोग्य महिलांना देतोय. त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी अशा पद्धतीने ऑर्गॅनिक पॅड यूज करावेत असं आम्ही सांगतोय. तर यासाठी जर तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल तर प्रणाली रावले आणि हा माझा नंबर आहे 9119593696. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि कॉल करू शकता.